नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे अलिबागला बोरलीच्या इथे बोरली बीचपासनं जस्ट थोडंसं पुढच्या साईडला तुम्ही याल ना काशीद बीचकडे, तर मध्ये एक रेस्टॉरंट आहे. आत्ताच चालू झालं आहे. त्यांच्या रेस्टॉरंटचं नाव आपण आलो आहे. त्यांच्या जे काय त्यांनी बांधलं आहे ते व्यवस्थित बांधलं आहे की नाही ॲज पर वास्तू. तर या सगळ्यात पहिले स्टेअरकेसवरच चालू केलं आहे. तर स्टेअरकेस आहे त्यांची. ही स्टेअरकेस आपण सुरुवात इथून करूया. स्टेअरकेसवरनं आपण जेव्हा खाली उतरतो तेव्हा तुम्हाला त्यांचा समोर साऊथ ईस्टची एंट्री दिसते. हा जो रस्ता या साईडने आला आहे, हा हायवेकडनं आला आहे. तुम्हाला मी फ्रंट व्ह्यू दाखवतो, एक मिनटं. हे बघा, हा जिना तुम्हाला दिसतोय. आता G+1 हा विला आहे. तर वरच्या साईडला त्यांना टोटल व्हाईट कलर मारायला सांगितला होता, तो त्यांनी मारला आहे. आणि हा जो जिना दिसतो हा थोडासा चुकीच्या ठिकाणी आला आहे, पण त्यांना त्याच्यावरती रेमेडीज करायला सांगितल्या होत्या, त्या त्यांनी केला. आणि हा त्यांचा किचन. पण आतमध्ये आज प्रचंड गर्दी आहे. गर्दी म्हणण्यापेक्षा फ्रायडे सॅटर्डे संडेचं जे काय क्लाउड किचन त्यांचं घरातनं चालतं, तर तिथे भरपूर पसारा असल्यामुळे मी आज आतमध्ये नाही गेलो शूट करायला. तर असा हा त्यांचा G+1चा विला वास्तुशास्त्राप्रमाणे चांगला बांधला आहे. त्यांना प्लॅन करून दिला होता आपण आधी की अशा डायमेन्शनमध्ये तुमचं हे वास्तू तयार झाली पाहिजे होती. 33x33. जिना ऑब्वियसली चुकीच्या ठिकाणी त्यांनी बांधला, कारण की मागच्या साईडला त्यांचा जागेचा इश्यू होता, त्यांना मिळत नव्हती एंट्री. मग त्यांना रेमेडीज सांगितले की जलतत्वाचं प्रतीक असल्यामुळे ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन ठेवा. आणि त्या साईडला बघा, हे जे तुम्हाला दिसतं ना कंदीलच्या खालच्या साईडचं, हे थोडंसं रेडिश टाईपमध्ये ठेवा, कारण की ती साऊथ ईस्टची एंट्री आणि त्यांचं क्लाउड किचन इथूनच चालतं. कारण की हा जो लॉज आहे ना, हा लॉजिंग एरिया आहे ना, हा त्यांनी स्वतः डेव्हलप केलेला आहे. तर आता आपण कॉरिडॉरमध्ये आलो आहे. कॉरिडॉरमध्ये तुम्ही जेव्हा येतात ना, मला प्रचंड आल्हाददायक वातावरण वाटतं. 3 रूम या कॉरिडॉरला त्यांनी दिलेले आहेत. हे समोर नारळाचं झाड दिसताना याच्या पलीकडच्या साईडला समुद्र किनारा आहे. आणि हा समुद्र किनाऱ्यावरनं जी हवा येते ना या विलामध्ये, हा असा व्ह्यू दिसतोय बघा. हे त्यांचं हॉटेल आहे. भले 5 रूम आहेत, पण स्वच्छता एकदम क्लिअर आहे, एकदम नीट अँड क्लीन आहे. आता सगळे कस्टमर हा जो कॉरिडॉर दिसतो ना तुम्हाला, इथे ॲट ए टाईम 10 माणसं जेवण करू शकतात. या त्यांच्या रूम्स आहेत. इथे 3 आहेत आणि खाली 2 आहेत. अशा 5 रूमचं त्यांचं लॉज आहे. आणि मेन म्हणजे जेवताना तुम्हाला गरम होणार नाही. व्हेंटिलेशन जबरदस्त आहे. या इथून आपण खालून आलो, या साईडनी पूर्वेकडनं आलो. हा रस्ता येतो हायवेकडनं आल्यावरती ही पार्किंग आहे, या सगळ्यांची कॉमन पार्किंग आहे. हा एक जिना त्यांनी दिला आहे वरती जाण्यासाठी साऊथ ईस्टच्या वरच्या साईडला. तर हा जिना चालेल, म्हणजे एवढा काय डिफेक्टिव्ह नाही आहे, कारण की बॅलन्समध्ये येतो मग तो. आणि या कॉरिडॉरमध्ये तुम्हाला जेवताना ॲक्च्युली गरम होणार नाही. तर चला आपण वरती आता जिन्यावरती जाऊ, गच्चीवरती जाऊ. जिन्यावरनं गच्चीवरती जाऊ. गच्चीवरती जेव्हा तुम्ही येता ना, सगळ्यात पहिले तुम्हाला मस्त हवा लागेल. हवा एवढी गारगार आहे ना इकडची. भले तुमचा उन्हाळा असू दे, काही असू दे, पण गार वाटतं. इथे भरपूर मुंबईच्या लोकांनी वगैरे लॉजेस, म्हणजे जागा वगैरे घेऊन लॉज वगैरे बांधले आहेत. हे कौलारू घर बघा ना, अगदी मस्त वाटतं आहे. आणि अशा ठिकाणी यांचं जे यांनी जो विला उभा केला ना, मला त्यांनी जेव्हा प्लॅन पाठवला होता, म्हणजे त्यांनी मला जेव्हा डायमेन्शन पाठवलं होतं ना, तेव्हा मी त्यांना प्लॅनमध्ये 33x33चं व्यवस्थितपणे करून दिलं होतं. कुठून काय एक पण कोपरा बाहेर काढायचा नाही, कुठलाच कोपरा बाहेर काढायचा नाही, त्याच्या आतमध्ये सगळं घ्यायचं. झालं. ही गच्ची बघा. फक्त हा नॉर्थ ईस्टचा कोपरा थोडासा एक्सटेंड करायला सांगितलं, कारण तो चांगला असतो, तर त्याचा काही विषय नाही आहे. तर नॉर्थ ईस्टकडनं आपण बघूया की त्यांचं ही पाण्याची टाकी दिसते ना, या पाण्याच्या टाकीचा इश्यू आहे. ते चुकलेत ॲक्च्युली. त्यांना मी नॉर्थ ईस्टला जिथून मी शूट करतोय ना, तिथे पाण्याची टाकी सांगितली होती, पण त्यांना ते चुकून मिसअंडरस्टँडिंगमध्ये ते काहीतरी पुढच्या साईडला गेलेत. तर इथे किचन आहे, इथे ॲक्च्युली किचन इथं पाहिजे होतं. तर ते जराचं कॉम्बिनेशन चुकलं आहे, तर ते आपण नंतर त्यांना सांगितलं करायला. तर एवढा सीझन झाला ना दिवाळीचा, मग ते करणार आहेत. खालच्या साईडनी पार्किंग बघा, ती बघा, माझी गाडी तिकडे लावलेली आहे. तर असा खालचा व्ह्यू पण आहे. या पाण्याच्या टाकीचं त्यांना इश्यू होणार, पायाचे दुखणे वगैरे इथून लागतात. तर त्यांना सांगितलं तेवढं लवकरात लवकर हटवा. बाकी तर ॲज पर वास्तू त्यांनी केलेलं आहे. काय करणार तरी काय, हे छोटंसं गाव आहे बघा. या गावामध्ये त्यांनी आज एवढं जवळजवळ 30-40 लाख रुपये खर्च केला आहे. हा खर्च करून पण त्यांना एक सॅटिस्फॅक्शन मिळते, कस्टमर चांगलं येते त्यांच्याकडे.
नाव वगैरे बरोबर आपण त्यांना प्रॉपर बनवून दिलं, मोबाईल नंबर त्यांना आपण बनवून दिला, त्यांचा अकाउंट नंबर जे काय त्यांना मॅच करून दिलं, यशची बर्थडेट बघितली तो जूनचा आहे, त्याच्याप्रमाणे त्याला मार्केटिंग झालं, हे सगळं त्याला करायला सांगितलं आहे. त्यांच्या आईसाहेब आहेत यशच्या, त्या प्रचंड मेहनती आहेत, स्वयंपाकामध्ये त्यांचा कोण हात धरू शकणार नाही. या टाकीचाच फक्त जो इश्यू दिसतो ना, हा टाकीचा, तो आपल्याला काढायचा आहे. ओके, तर या कधी आले तर इकडे, मला पण आवडेल.